नमस्कार, मी विशाल. सेलिब्रिटी गप्पांमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मला असं वाटतं तुम्हीच काय मी सुद्धा सकाळपासून या क्षणाची आवर्जून वाट बघत होतो, कारण सकाळपासून आम्ही तुम्हाला सांगतो की आज आपल्याबरोबर एक खास व्यक्ती असणार आहे. ती व्यक्ती सेलिब्रिटी म्हणण्यापेक्षा आपल्यातलीच वाटते, कारण ती आपलं म्हणून आपल्या सगळ्यांमध्ये वावरत असते आणि प्रेमाने तुम्हाला आम्हाला ते आवर्जून म्हणते, ए भिडू चल आजा, एक फोटो निकालेंगे और खास मजा करेंगे. याच तुम्ही ओळखलं असेल आपल्या सगळ्यांचे इंडस्ट्रीमधले मार्गदर्शक, गुरु आणि लाडके दादा जगू दादा अर्थात जॅकी श्रॉफ आपल्या बरोबर आहे. दादा, IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा एव्हरीबॉडी. शुभेच्छा तुमचं ऑडियन्स जे आहेत त्यांना पण, आणि सर्व महाराष्ट्रात माझा राम राम नमस्कार. अगदी तुमचा रामराम पोहोचलाय. दादा, दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत आत्ता क्षणाला, आणि ज्याचं तुमचा चाहता म्हणून मी आत्ता क्षणाला पत्रकार, एक अँकर म्हणून बोलण्यापेक्षा तुमचा चाहता म्हणून मला तुमच्याशी बोलायला आवडेल की तुमच्या करिअरला 35 वर्ष पूर्ण झालेली आहे. हिरोपासून आम्ही तुम्हाला बघतोय, अगदी त्याच्या पूर्वीच्या सिनेमांपासून आम्ही तुम्हाला बघतोय आणि आत्ता या क्षणापर्यंत. आणि दुसरा जो एक हिरो आम्ही बघितलेला होता याच श्रॉफ फॅमिलीतला दुसरा हिरो, ज्याचं नाव खरं तर टायगर आहे, आणि एक वडील म्हणून तुम्हाला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान असेल की तो देखील आता इंडस्ट्रीत आलेला आहे. त्यामुळे देखील ही दिवाळी तुमच्याकरता स्पेशल आहे. होय, दिवाळी म्हणजे स्पेशलच असतं. आणि आता माझं पोरं इंडस्ट्रीत ॲक्सेप्ट झालं आहेत आणि इतकं प्रेम दिलं सर्वांनी, खूपच आवडलं. आणि आभार आहेत मी सर्वांचं की माझं टायगरला तुम्ही इतकं प्रेम दिलं आहेत. पण टायगरचा आता हा पहिला चित्रपट येऊन गेला, दुसऱ्या चित्रपटात अर्थात तो बिझी असणार आहे. पण आम्हाला नेहमी असं आवर्जून जाणवत असतं या सगळ्या प्रवासात की मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी प्रेक्षक तुम्हाला अत्यंत जवळचे वाटतात. नेमकं या भाषेशी असं कोणतं नातं आहे तुमचं? या पाठीमागे कुठला प्रसंग आहे का? मी उदगीरला होतो 3, 4, 5, 6 इयर्सपर्यंत, आणि नंतर मुंबईत आलो. आणि असं महाराष्ट्रात राहतात आम्ही, तो मराठी थोडं बहुत, माझा मित्रमंडळी महाराष्ट्रीयन आहे, गुजराती आहे, सिंधी आहे, पंजाबी आहे, असं नाही. पण कान खुला रखता और सुनता हूँ, तो जो सुनता हूँ दिमाग में बैठता है, जे दिमाग में बैठता है ते बोलतोय मी. जास्त स्पष्ट बोलू शकतो नाही, पण जे आला की बोलतो. अच्छा दादा, आपल्याकडे आपल्या चाहत्यांचे फोन यायला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकाला इच्छा आहे आणि प्रत्येकजण खरं तर या क्षणी स्वतःला असं समजून सांगणार आहे की अरे हो, माझा फोन लागलेला आहे जॅकी दादांना ना, आम्ही त्यांच्याशी बोलतोय म्हणून. बोला. आपण पहिला फोन घेऊयात. पांडुरंग गायकवाड आपल्या बरोबर आहेत. पांडुरंग दादा, आपला प्रश्न विचारा. हा जगू दादा नमस्कार. क्या हाल आहे बिडो? पांडुरंग गायकवाड, उमरखेड जिल्हा यवतमाळ. हा पांडुरंग, काय म्हणतात घरी सर्वांना? नमस्कार, राम राम. नमस्कार नमस्कार. काय म्हणतात दादा? आपला हिरो पिक्चर मी 10 वेळेस बघितला, त्यासाठी मी इकडे बसलो आज. उमरखेडून बोलतो. उमरखेड. हा उमरखेड, माहित आहे उमरखेड. मुंबईत येत आहे का नाही? हा हिरो पिक्चर आपला 10 वेळेस बघितला मी. पांडुरंग दादा, ते विचारताय तुम्हाला तुम्ही कधी मुंबईत येता की नाही? हा मुंबईला 2-3 वेळेस आलो होतो. जगू दादाला भेटायची मनापासून इच्छा आहे. हो, यांना बोला, हो आमचा भाऊला बोला, ते घेऊन येणार तुम्हाला. आम्ही पोहोचवू दादा तुम्हाला. पांडुरंग दादांनी शुभेच्छा व्यक्त केल्यात आपल्याकरता. आपण पुढला फोन घेऊयात. जालन्यावरनं आलाय मोहसिन पठाण आपल्या बरोबर आहेत. मोहसिनजी, आपला प्रश्न विचारा. मोहसिनजी, आपला संपर्क तुटलेला आहे. दादा, आपण बघतोय की जसं तुम्ही म्हणालात की मराठी प्रेक्षकांशी तुमची कनेक्टिव्हिटी फार मोठी आहे. गेल्या या सगळ्या 35 वर्षाच्या तुमच्या करिअरमध्ये मला एका गोष्टीचं नवन वाटलं की तुम्हाला भाषेचं कधीच वावडं नव्हतं, म्हणजे बंधन कधीच नव्हतं, बॅरियर तुम्हाला कधीच नव्हतं कुठल्याच भाषेचं. मराठी भाषा तुम्हाला नेहमीच प्रिय वाटली. गेल्या काही दिवसांमधनं तुम्ही मराठी चित्रपटांमधनं देखील कामं केली. काय अशी नेमकी भावना होती की आपण या चित्रपटात काम केलं पाहिजे असं तुम्हाला वाटलं? मला मराठी भाषा आवडते आणि रेणुका शहाणे मॅडम आल्या, शांता गोखले बाईचं स्क्रिप्ट होतं, मी कसं नाही बोलणार. अच्छा. आणि त्याच्यामुळे तुम्ही त्यावेळी हो ना बाबा. आणि मी वेट करतोय की कोणी असा स्क्रिप्ट घेऊन आला की, आणि कोणता बिग हाऊस आला की नक्की करणार मी. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, हे तुमचा कोर्टला ऑस्करसाठी नॉमिनेट केलं गेलं. तुम्ही बघायला जाता मराठी चित्रपट? होय ना, मी फ्लाईट मध्ये बघितला. कोर्ट फ्लाईट मध्ये बघितला तुम्ही? अच्छा दादा, तुम्ही स्वतः बॅक स्टेज टू फ्रंट स्टेज आलेला आहात, म्हणजे स्क्रीनवरती आलेला आहात. तुम्हाला
बॅकस्टेजच्या लोकांबद्दल फार अप्रूप वाटतं या सगळ्या याच्यामध्ये, आणि नेहमी तुम्ही त्यांच्याकरता काही ना काही करत असता. हे असं का वाटतं तुम्हाला? ते याकरता की आपणही कधीतरी फार स्ट्रगलचे दिवस पाहिलेत आणि आजही मी एका स्ट्रगल प्रोसेसमधनं जातोय असं तुम्हाला काय वाटत राहतं, म्हणून तुम्ही सगळ्यांना मदत करता? मी स्टार्ट केलं माझं करिअर ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट, आणि बॅकस्टेजचा माणसं सगळं माझा मित्र आहेत. जास्त वर मला दिसतं आहे, पण जास्त फ्रेंडशिप ह्यांचं बरोबर आहे. लाईट बॉय, स्पॉट बॉय, ड्रेस डिपार्टमेंट, मेकअप डिपार्टमेंट, ही फाउंडेशन स्ट्रॉंग नाही की तुझं बिल्डिंग स्ट्रॉंग नसतं. क्या बात आहे. हे स्ट्रॉंग आमचं फाउंडेशन आहे. मागचं बॅक ऑफिस नाही तर फ्रंट ऑफिस काय करणार? नाही, मला तुमच्या बोलण्यातनं असं जाणवतं की तुमच्या स्वतः तुम्ही तुमच्या अनुभवांची एक युनिव्हर्सिटी तयार केलेली आहे, आणि ती तुम्हाला सतत एक प्रेरणा देत असते की नाही, आपण कायम जमिनीवरती राहायला हवं आणि आपण ह्या सगळ्या लोकांमध्ये राहायला हवं. बरोबर आहे ना, लोकांमध्ये राहिलं असं नाही की हे लोक आणि ते लोक. हे लोग मतलब इंसान इंसान है भिड़ो, लेबल अलग अलग है. हम लोग अपना पाउडर वाउडर लगा के थोड़ा शांतपत्ती करते हैं, मगर जो असली लोग हैं वो तो अपना वर्किंग हम लोग भी वर्किंग क्लास है. क्या बात आहे. वी ऑल आर वर्कर्स, वी वर्क फ्रॉम मॉर्निंग टू इव्हनिंग अँड दे आर लाईक अ फॅमिली. वा, मित्र म्हणली त्यांनी फॅमिली आहे. आपली फॅमिली आपण सांभाळून हो राहिलो ना. तर आपण पुढे जाऊ शकतो. बरोबर है. नहीं हमारा वर्क केला इनके, आप बोलते हो जो वर्कर है उनके सब फैमिली जाके पिक्चर देखता है, इसीलिए अपन इधर है. वा, वा, तो उन लोग का ध्यान रखना अपना फर्ज बनता है. बिलकुल. हे संस्कृती कला संस्कृती करून पुण्यात एक स्टार्ट झालाय आता. चैत्राली, थुपे, तो ये सब लोग मिलके एक बहुत बड़ा एक ऑर्गेनाइजेशन किया है जो बैकस्टेज वर्कर लोगों को कैसा संभालने का. बिलकुल. आणि ते मला ॲडवायझर पण घेतलेत. मला खूपच आवडलं. चैत्राली, थँक्यू चैत्राली. बिलकुल. तुमच्या पाठीमागे हे सगळे सहकारी, त्यांचे आभार मानायलाच हवेत आपल्याला. आपण फोन घेऊयात. पुढला फोन आलेला विदर्भातनं, बुलढाण्यावरनं विजय जाधव आपल्या बरोबर आहेत. विजय दादा, आपला प्रश्न विचारा. शराब सर नमस्कार. नमस्कार भाव, काय म्हणतायत? दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा आपके फॅमिली तुम्हाला, को. तुमच्या पूर्ण परिवाराला, आणि टायगर भाऊला सुद्धा पण माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा सांगा दिवाळीच्या. बोलतो बाबा, बोलतो. आणि पठान, तुम्हारा पहला फोन था. पठान, आपको भी मेरा प्यार सलाम. आपका फोन लगा नहीं, कट गया. सर तुमचे मी पिक्चर बरेच पाहतो सर. दुधाचे उपकार मी 50 वेळेस बघितले सर. दूध उपका दुधाचे. दूध का उपकार. हाँ, उपका दुधाचे, बरोबर. दूध का कर्ज, वो मराठी में भी बना था. अच्छा, आवडलं, खूपच आवडलं. ते माझा भाव होता खूपच ना. आवडलं सर, आणि मी तुमचा लय फॅन आहे सर म्हणून. होय 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 होय. विजय दादा, आपला प्रश्न काय जॅकी दादांना? जॅकी दादांना प्रश्न असाच आहे की त्यांचा जो मुलगा आता आलेला आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये, टायगर श्रॉफ, त्यांना मी त्यांचा लय खूप सर फॅन आहे सर. त्यांची म्हणजे स्टंट एवढे भारी आहेत ना सर. अच्छा, की त्यांचे स्टंट जर बघितले तर बोलतो बोलतो अगदी म्हणजे जॅकी दादांची झलक आपल्याला त्यांच्यामध्ये जाणवते. त्यांनी टायगर करता शुभेच्छा कळवल्यात दादा. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. आपण पुढला फोन घेऊयात. मुंबईवरनं संदेश पुणेकर आपल्या बरोबर आहे. संदेश, आपला प्रश्न विचारा. नमस्कार दादा. नमस्कार भाऊ, काय म्हणतो संदेश? तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा तुम्हाला आणि फॅमिली परिवारांना पण. दादा, ऍक्च्युली तुम्ही मराठीमध्ये पण पिक्चर करतात, खूप छान वाटतं तुम्ही मराठीमध्ये आलात ते. तर मला दादा असं विचारायचं, समजा मराठीमध्ये आपण शोले करायचा झाला तर तुम्हाला त्यातली कुठची भूमिका करायला आवडेल? आणि माझा अजून एक प्रश्न आहे की तुमची आणि अनिल कपूर यांची जोडी आम्हाला खूप आवडते, तर तुम्ही परत आम्हाला परत कधी दिसणार? आम्ही खूप वाट बघतोय, ही जोडी परत कधी येईल. हो, मी पण वाट बघतोय. आणि अनिलला बोललं पण मी की करणार की नाही, ते बोलतो हो हो वेट करतो मी, काय मस्त आला की नक्की करूया. मग बोला कधीपर्यंत वेट करणार? 36 इयर्स झाला आता इंडस्ट्रीत. आम्ही वेट करतायत आणि बघूया आता काय. अनिल कपूर की शोले करेगा तो अनिल आणि मी ते रोल करू शकतो, धर्मजी आणि बच्चन साहेब, जय वीरूचं. असं वाटतंय अनिल कपूर आला की. अगदी आम्ही वाट पाहू त्या क्षणाची. पुढला फोन घेऊयात. नांदेडवरनं दिलीप ठाकूर आपल्या बरोबर आहे. दिलीपजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार जगूदादा, मी ॲडव्होकेट दिलीप ठाकूर नांदेडून बोलतो. नमस्कार. मी तुमचा अतिशय फॅन आहे. हिरो, परिंदा, गर्दिश, रामलखन, 1942, लव्ह स्टोरी, मिशन काश्मीर. बाबा तू लॉयर, हे सर्व पिक्चर मी अतिशय अनेकदा बघितलेले आहेत. माझा प्रश्न असा आहे जगूदादा, तुम्ही इतकेच हिरो म्हणून प्रसिद्ध आहात आणि तुम्ही आता व्हिलन म्हणून काम करता, तुम्हाला अशी भीती नाही वाटत का की तुमची इमेज डॅमेज होईल किंवा तुमच्या मुलाच्या याच्यावर परिणाम होईल?
एक तो पहले आपके परिवार को सबको दिवाली की शुभकामनाएं। आप एडवोकेट है, आप इतना सारा पिक्चर देखता है, इतना अभ्यास करने के बाद भी इतना टाइम मिला पिक्चर देखने को, अच्छा बात लगा। आणि असली बरोबर फिल्म पण पाहिला तुम्ही। मला असं काय टेन्शन नाही रे। मी स्वामी दादा फर्स्ट फिल्म माझा स्वामी दादा होता आणि मी हिरो नाही विलनचा चमचा होता मी। तो विलन मला असं वाटलं की मी बरोबर दिसता नाही, इतका मस्त मस्त हीरो है, चिकना चिक्कट, तो मेरे को ऐसा लगा कि मैं विलन के रोल में सही लगेगा। आणि तेव्हापासून मी स्टार्ट ॲज अ विलन केलं स्वामी दादात, बरोबर, आणि हिरो ऑल्सो अँटी हिरो होतं। आणि मला काही टेन्शन नाही रे, काही करा, ऍक्टर आहेत ना। ऍक्टर म्हणजे मी राम लखनचा राम, बॉर्डर का एयरफोर्स पायलट, मिशन कश्मीर में वो किया, तो रोल है अलग अलग, साईबाबा किया, तो ॲज अन ऍक्टर मला काही टेन्शन नाही रे बाळ। अगदी। आपण पुढला फोन घेऊयात। ॲडव्होकेट साहेबला बाय तो बोल, बाय ॲडव्होकेट साहेब, किती फास्ट आहे तू। आपल्याला खूप फोन येतात महाराष्ट्रभरात, आता तुमच्याकडे वेळ नाही, तास आहेत। आपण पुढला फोन घेऊयात गडहिंग्लजवरनं। विक्रम सावंत आपल्या बरोबर आहेत। विक्रमजी, आपला प्रश्न विचारा। सर नमस्कार। हो विक्रम भाऊ, नमस्कार। सर तुम्ही मराठी फिल्म्स मध्ये कधी येणार आहात? अरे यांना बोलाव, काय स्क्रिप्ट लिहा बरोबर आणि मला बोलव। कोई बोल मी कसा बोलू की मला घ्यावं तुम्ही? अगदी। पण विक्रमजी, त्यांनी मराठी चित्रपट केलेले आहेत। नुकताच त्यांचा किल्लारी नावाचा चित्रपट पण येऊन गेला, जो तुम्ही मला असं वाटतं जरूर पहा। आणि तुमची जी इच्छा आहे की दादा मराठी चित्रपटात दिसले की नाही, त्याचं उत्तर तुम्हाला दादांच्या गेल्या 5 वर्षाच्या मराठी चित्रपटातल्या योगदानाबद्दलचं करिअर तुम्हाला कळू शकेल। जसं वेगवेगळे प्रश्न येतात मला दादा, या सगळ्या ह्याच्यामध्ये सुभाष घई आणि तुमचं एक दिग्दर्शक आणि एक कलावंत म्हणून तुमचं एक वेगळं रिलेशन वाटतं या सगळ्या ह्याच्यात। आणि तसं ॲज अ ॲक्टर म्हणून, ॲज अ हिरो म्हणून प्रत्येक चित्रपटात काम करत असताना प्रत्येक ठिकाणी तुमची केमिस्ट्री जमतेच, पण तिथे खूप खास असते। हे रिलेशन नेमकं काय? स्वामी दादा देवसाहेबांनी मला आशीर्वाद दिला, लहान एक रोल होतं, ते केलं मी। आणि हिरो आलं, हिरो सुभाषजी ॲज अ डायरेक्टर, आणि मुक्ता आर्टचा जन्म होतं आणि माझा जन्म होता, आणि एक मोठा भावसारखा मला हँडल केलं। अफेक्शन, इक्वल रिस्पेक्ट, आणि काम करावणार नाही एकदम। ही वॉज व्हेरी क्लीन अँड स्वच्छ। मी त्यांना बोललो होतो की मला जास्त येत नाही ॲक्टिंग वगैरे, मी नॅचरल आहे। ते बोललं की तुला जे येत आहे तू बरोबर कर, आणि तुला मी ॲज मच हेल्प आय कॅन गिव्ह आय विल गिव्ह। सो इट वॉज आय थिंक हँड इन ग्लव। ही हँडल्ड मी राईट, द ट्युनिंग वॉज राईट अँड द टाइम वॉज राईट। हिरो, कर्मा, राम लखन, त्रिमूर्ती, यादें, ते फार एव्हरग्रीन आहे आणि आजही बघताना इतकं छान वाटतं ते सगळं, आणि सारखं प्रेमात पडावं असं वाटतं या सगळ्या ह्याच्यात। अशा पद्धतीने ते तयार झाले दादा। अगदी। आपण पुढला फोन घेऊयात। जळगाववरनं अमोल पाटील आपल्या बरोबर आहेत। अमोलजी, आपला प्रश्न विचारा। हॅलो। हा बोला। हॅलो। हा पाटील बोलतो। बोल अमोल। हा अमोल बोल अमोल। दादा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला पण शुभेच्छा, आणि फॅमिलीला पण खूपच प्रेम। हो, आता तुमचा तो पिक्चर आहे रामलखन। कोणता? रामलखन। हो हो बरोबर, बोल। तो माझ्या आईला आवडतो। आईला आवडलं? हो, आई बोलते। आईला बोल नमस्कार बोल, आणि आईला खूपच प्रेम माझं की माझं कॅरेक्टर रामचं आवडलं। थँक्यू सो मच। अगदी। दादा, ह्या गप्पा अशाच पद्धतीने आपल्या सुरू राहणार आहेत। खूप चाहत्यांचे फोन आपल्याकडे येतात। इथे वेळ झाली का ब्रेकची, पण ब्रेकवर जाता आता पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना सांगायचं की आपल्या सगळ्यांचेच लाडके जग्गू दादा आपल्याबरोबर सेलिब्रिटी टॉक टाईममध्ये आहेत। आज दिवाळीचा दिवस आहे आणि या दिवाळीच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर ह्या गप्पा अशाच पद्धतीने रंगत जाणार आहेत। फोन करा। आमचा फोन नंबर लक्षात घ्या। आमचा फोन नंबर आहे 02266899263। तेव्हा पाहायला विसरू नका टॉक टाईम, फक्त IBN लोकमतवर। गप्पांमध्ये आपल्याबरोबर आहेत बिनधास्त आपल्या सगळ्यांचे लाडके जग्गू दादा, ज्यांच्याशी आपण गप्पा मारतोय। दादा, ॲज अ हिरो म्हणून आम्ही तुम्हाला ज्यावेळेस पडद्यावरती बघतोय, त्याच्यामध्ये फायटिंग सिक्वेन्स बघतो, आम्ही सगळे त्या ठिकाणी मोहित होतो, अरे वा क्या चल रहा है। पण असं पण काही असतं की अशा किंवा तुमच्या काही आठवणी आहेत का या सगळ्या ॲक्शन सीन करत असताना की तुम्हाला देखील लागलंय
आणि म्हणजे हिरोला देखील हे बरंचसं सहन करावं लागतं. अरे म्हणजे काय असं स्क्रीनवर दिसतं नाही, स्क्रीनवर दिसतं की विलनला लागलेत, पण रियल के अंदर जब काम करने जाता है तो एक फिल्म होतं पत्थर के इंसान, 6 बुलेट होतं, 6 1 2 3 4 5 6 आणि इवनिंग टाइम होतं, मतलब शाम हो गया था और सब लोग बोलता था जल्दी करो धूप जा रहा है सन जा रहा है, तो उन लोगों को वो ज़्यादा फिक्र था कि उनका शॉट हो जाए. अच्छा, शॉट संपव कसंही काही करून ह्याला वो चक्कर के अंदर मेरे को मार भी देगा तो चलेगा. तो त्यात आम्ही काय म्हणतो, हे बुलेट लावतायत ना त्यात बॅटरीत मी करंट देतात, बॅटरीचं 12 वोल्टचं, ते होतं नाही, कोणाला सापडलं नाही. आणि जल्दी करायचं, लवकर कर म्हणजे ते फाईट मास्टरनी टाकला मेन करंटमध्ये, आणि मेन करंट म्हणजे लागला मला 6 बुलेट 6 फटके, म्हणजे चिटक गया वायर और मैं ऐसा गिरा. अगर वो निकालता नहीं था तो जय महाराष्ट्र चला गया फिर. तो ऐसा होता है, मरते मरते बचा है, आँख के पास लगा है, मेरे सब बाजू में एक का हात पूरा उड गया, उसका हड्डी सब मेरे मुंह पे. अरे बापरे. होय, हे सर्व होत आहेत. म्हणजे फिल्म इंडस्ट्री असं दिसतं, स्वच्छ आहेत, मस्त दिसत आहे, चकाचक दिसत आहेत, पण मागे किती ग्राईम आहेत आणि किती काम आणि काय काय बाबा रे, कोणाला कसं बोलायचं, जसं दिसतं तसं नसतं. अगदी खरंच, म्हणजे दिसतं तसं नसतं आणि त्यात फार मोठी मेहनत असते, तरच ते सगळं पडद्यावरती आपल्याला बघायला मिळतं. दादा, आपण फोन घेऊयात. पुण्यावरनं संजय दुबे आपल्या बरोबर आहेत. संजयजी, आपला प्रश्न विचारा. सर, दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दुबे, आपको भी शुभेच्छा, आपके परिवार को, आपके दोस्तों को, सबको धन्यवाद सर, धन्यवाद सर. कला संस्कृती परिवारात आपण आला होता पुण्यामध्ये. हां, बरोबर आहे. त्यावेळी जो पुरस्कार समारंभ आपल्या हस्ते केला गेला. हो, बरोबर. हिंदीत कधी होऊ शकेल? संजयजी, आपला प्रश्न परत विचाराल? क्या दुबे, क्या बोल रहे हैं? एक कला संस्कृती परिवार जो पुरस्कार समारोह हो गया, बरोबर, पुरस्कार समारंभ जो झाला, त्या पुरस्काराचं स्वरूप काय होतं असं आपण सांगू शकाल? कारण आमच्या माहितीप्रमाणे, कारण बॅकस्टेजच्या लोकांसाठी तो बॅकस्टेजच्या लोकांचा सत्कार होता, खरं सांगायचं म्हणजे. हो, बरोबर है ना. बैकस्टेज के जितने भी वर्कर है दुबे साहब, उनकी कोई इज्जत होती नहीं है. सब हम लोग के जैसे शाने लोगों को अवार्ड देते रहते हैं, मगर जो असली हमारे पीछे है उनको तो कोई पूछता नहीं. तो ये कला संस्कृति ने जब ये मुझे बताया तो मेरा फ़र्ज़ बनता है कि मैं जाऊं और ये सब करूं, क्योंकि जब हमारे हिंदी पिक्चरों के अलाइड मजदूर यूनियन बनी थी तभी भी हम लोग ही थे वहाँ पर, 4-6 जन, डिम्पल जी थी, मिथुन दा थे, बब्बर साहब थे, संजू बाबा, मैं. तो यही चीज़ अब मराठी फिल्म इंडस्ट्री के जो वर्कर्स हैं उनकी इज्जत करना हमारा फ़र्ज़ बनता है. अगर वो नहीं है तो अपन नहीं है. तो उनको एक कला संस्कृति वालों ने एक अच्छा स्थान दिया है. वो अपने खुद के खिस्से से पैसा निकाल के 1000 30,000 जमा करके 30 लोगों को देता है. तो मैं सोचा मैं भी जुड़ के कितना मैं अपने तरफ से मदद करूं. और मैं रिक्वेस्ट करता हूं कि जितने भी मराठी फिल्म के आर्टिस्ट थे बड़े बड़े, उनको सबको पीछे देखना चाहिए, अपने वर्करों की तरफ देखना चाहिए, और अपने जितना भी हो सकता है, नहीं भी हो सकता है तो कुछ तो करके जाना चाहिए. मेडिक्लेम का शुरुआत है, बाकी एज्युकेशन का होगा, उनके अपलिफ्टमेंट का होगा, वो सारी चीज़ होगा दुबे साहब. हे होणार. त्यांच्यासाठी काय करायचंच आहे, जे फाउंडेशन आहे, फाउंडेशन स्ट्रॉंग झाला की आम्ही स्ट्रॉंग. बऱ्याचशा लोकांनी पुढे येणं आवश्यक आहे बॅकस्टेजच्या लोकांकरता, आणि त्यांच्याकरता काम करणं आवश्यक आहे. तुम्ही तो पुढाकार घेतलेला दादा, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही करताय, कौतुक आहे. पुढला फोन आपल्याकडे आलेला आहे. कोल्हापूरवरनं अरहान आपल्या बरोबर आहेत. अरहान, आपला प्रश्न विचारा दादांना. हेलो जकी दादा. हाँ अरहान. हाँ जकी दादा. क्या बोलता है बड़ो? मैं सोलापुर से बोलता हूँ जकी दादा. बोल, नजदीक है, बहुत नजदीक है. हाँ, मैं फिल्म में स्पॉट बॉय का काम भी कर चुका हूँ. हाँ जकी दादा बोलना. मैं फिल्म में स्पॉट बॉय का काम भी कर चुका हूँ. आपकी तारीफ मैंने वहाँ पे बहुत सुना था. मेरा सवाल ये है कि आप राजनीति में आकर समाज सेवा करना चाहते हैं या नहीं? तुम्हाला राजकारणात? मेरे को आता नहीं रे राजकारण के लिए पॉलिटिकल साइंस पढ़ना पड़ता है. मैं 11वीं पास है रे. मेरे से ये सब होगा नहीं. मेरे को बोलने को भी नहीं होता बरोबर. मी बरोबर बोलू नाही शकताय संतोष. मी इम्प्लिमेंट करू शकतात, काम करू शकतात आणि सोशल वर्क करू शकतात,
पण राजनीती म्हणजे एक अलग फील्ड आहे टोटली. आम्ही नेता नाही, अभिनेता आहे आणि मी नाही करू शकतो. मला सोशल वर्क बोल, कुठे काय कोणाला हेल्प करायचं आहे ते मी पुढे येणार, पण ॲज अ पॉलिटिशियन मी नाही करू शकतो काही, माझत नाही ते. पण दादा, तुम्ही ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन मिसळता, त्यांना मदत करता या सगळ्या ह्याच्यात, कधी कोणाकडनं अशी तुम्हाला ऑफर आली आहे की तुम्ही आमच्याकडे या, राजकारणात या किंवा आमच्या पार्टीसाठी काम करा? म्हणजे हा फार पर्सनल विषय, पण नाव न घेता अशी कधी तुम्हाला मागणी आली होती? हो हो, आलंय. आणि मी बोललो स्वच्छ बाबांना की नाही करू शकतो मी, माझत नाही असं. मी म्हणजे इतना मेरा दिमाग नहीं चल सकता है. एक घर संभाल लिया बहुत बड़ी बात है, पूरा स्टेट को संभालना, पूरा कंट्री को संभालना बहुत अवघड सिच्युएशन है. हो, पण हे कौतुक आहे, तुम्ही सगळ्यांच्या मदतीला कायम धावून जात असतात आणि तुमच्यातली ही एनर्जी अशाच पद्धतीने कायम राहू दे. दादा, आणखीन गप्पा मारणार आहोत, तिथे वेळ झाली एका ब्रेकची. एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. आजच्या दिवाळीच्या निमित्ताने सेलिब्रिटी गप्पा ज्या जाकीदादांबरोबरच्या त्या आपल्या रंगत चाललेल्या आहेत. आपल्याकडे कोल्हापूरवरनं दादांकरता एक फोन आलेला आहे. निलेश थिटे आपल्या बरोबर आहेत. निलेश, आपला प्रश्न विचारा. निलेश, पहिले तर आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि आपला प्रश्न थेट विचारा. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला बोला. हॅलो. हा बोला. बोला बोला की. हा दादा, नमस्कार. बुडू, नमस्कार. दिवाळीच्या आपल्याला शुभेच्छा. आपको, आपके परिवार को, सबको. काय म्हणतात? हाँ ठीक है ठीक है. किधर है? कोल्हापुर में? हाँ कोल्हापुर में है, कोल्हापुर में. तेरा मिर्ची भी बहुत मस्त है, तेरा गुड़ भी अच्छा लगता है, गुड़ अच्छा है बोलता है, और मिर्ची भी बहुत भारी है. हाँ, और भी है, कोल्हापुर का चप्पल भी है. भेजो भेजो बेटा. विंचू विंचू विंचू. हाँ ठीक है. पाठव. कुठं पाठवणार? हाँ पाठवतो ना. IBN लोकमत कडे तुम्ही पाठवू शकता. दादांना जे जे काही रिक्वायर्ड आहे. चप्पल दे, गुड़ दे, मिर्ची दे, लाऊंगी. त्यांना ते तुमच्याकडे जे काही नातखुळं आहे निलेश दादा, ते त्यांना खरं तर अनुभवायला आवडेल. आपला प्रश्न काय निलेश? हा प्रश्न नव्हे, नाव मध्ये मिस्टेक झालेलं आहे. अगदी नाही, हरकत नाही, पण आपला प्रश्न विचारा. हा बिलकुल बिलकुल, प्रश्न विचारा आपला. हा, माझा प्रश्न असा आहे, जाकीर दादा, आपले हिरो, कर्मा आणि परिंदा, हा, हे पिक्चर मला फार आवडलेले आहेत आपले. आणि दूध का कर्ज आणि तेरी मेहरबानियां, वो भी बहुत अच्छा है, लेकिन वो परिंदा का काम है वो बहुत अच्छा है. बहुत अभी बोल रहा था, यही बोल रहा था मेरे को. बहुत यही बोलना था. बराबर, बहुत अच्छा. थैंक यू दादा, बहुत मतलब उसमें बहुत निकला पसीना, बहुत मजा आया मगर काम करने को. अगदी. आपण पुढला फोन घेऊयात. वैभववाडी कोकणातनं फोन आहे आपल्याकडे. मंगेश शिंगरे आपल्या बरोबर आहे. मंगेश, आपला प्रश्न विचारा. जाकीर, दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा आपके परिवार को भी, आपको भी बाबा. मला असं विचारायचं, तुमचा हिरो चित्रपट गाजला होता ना, त्यावेळी तुम्ही तुमच्या मुलाला हिरोपंती वेळी तुम्ही काय गायडन्स केलं? काय गाइडेंस नहीं केला बाबा मी. ते माझा बरोबर होता ना, बचपन से लेके अभी तक वो मेरे साथ ही था. तो जो भी सीखता है ते बोलायचं काय नाही, प्रीचिंग नाही करायचं. तू जसा आहे तसा राहा आणि तुझा मुला तुला ऑब्झर्व करताय, तू काय करताय, तू कसा बोलताय सगळ्यांशी, कसा ड्राईव्ह करतायत, कसा माणसा व्यवहार कसा आहे, तुझा बोलण्याची कसा आहे, ते ऐकून बड़ा हुआ है. तो वो सीखा मैंने, उसको कुछ बोला, इतना ही बोला, ज़मीन पकड़ के चलना बेटा, आसमान झुक जाएगा. और सबकी इज्जत करना, किसी का पैर काट के बड़ा, आणि शेजारी बघायचा नाही, स्वतःला बघायचं की मी काय करू शकतोय. तिथे इकडे तिकडे बघितलं की अरे वो त्याच्याकडे असं आहे आणि माझ्याकडे असं नाही, तो वो आपका लाइफ ना पूरा वाट लग जाएगा. क्योंकि आपको हमेशा दूसरे का घर ही दिखेगा, खुद में कितना दम है वो दिखेगा ही नहीं. तो मैंने उसको यही बोला कि अपने में देखो, स्वयं देखो, और जो अपने पास है वो भगवान को शुक्रिया मानो. हेल्थ सबसे बड़ा, उसके बाद जो दिया ऊपर वाला, कान पकड़ो, रात को तकिए में सो, सुबह उठेगा की नाही उठेगा ते माहीत नाही ना. शेजारी नाही बघायचं, स्वतःला बघायचं आणि पुढे बढायचं. पण टायगरचा फिटनेस आम्ही लक्षात बघितलं, ज्या पद्धतीचे त्यांनी ॲक्शन सीन केलेले आहेत हिरोपंतीमध्ये, स्वतः टायगर फिटनेसला घेऊन खूप कॉन्शियस आहे.
या सगळ्या ह्याच्यात टायगरला तुम्ही आत्तापर्यंतचं गायडन्स केलं, बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, पण टायगर कधी आपल्या वडिलांना फिटनेसला घेऊन काही टिप्स देतो का? बोलतोय एक्सरसाइज कर, एव्हरीडे बोलतोय. बाहेर पडलं की एकच बोलणं, हा लव यू डॅडी, लव यू दादा, एक्सरसाइज, लव यू डॅडी, एक्सरसाइज. त्यांना माहित आहे मी थोडा लेझी आहे, पण मी करतो थोड़ा पेट वगैरह. कभी हाथ पकड़ के ले जाता है? लेकिन नहीं, मेरे को खाली इतना बोल के जाता है एक्सरसाइज कर. बोलता है अगर तू लंबा जिएगा तो मेरे लिए अच्छा, बच्चे के लिए अच्छा, घर वालों के लिए अच्छा. जितना तेरा उम्र लंबा उतना हमारे लिए अच्छा. तो उनका यही है की हेल्थ ठेव, सिगरेट वगैरे नाही, दारू वगैरे नाही, टायमावर झोपायचं, ते मला बोलतोय. आपण पुढला फोन घेऊयात. पुढले चाहते आपले आहे शिरूरवरनं बाळासाहेब सावळे आपल्या बरोबर आहेत. बाळासाहेब, आपला प्रश्न विचारा. हा दादा. बाबा बोला. मराठीत बोलत चालेल? हो ये चालेल, पण बोलेगा मैं जितना आपकी तरह स्पष्ट नाही बोलेल, पण मला बोल, विचार, काय विचारायचं बाबा? हार्दिक शुभेच्छा तुम्हाला प्रथम. हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण साहेब. आमच्या म्हटलंय ऐका, हा बेकार त्याची फुले साधू ओळखवा नावा. बाळासाहेब, आपला आवाज तुटतोय, पुन्हा एकदा बोलाल जरा आपण. हा ते गांजले त्याची फुले तोची साधू ओळखवा देव नावा. अगदी दादा करताय. बाळासाहेबांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण पण काय बोलतोय बाबा? त्यांनी एक त्या अभंग त्या ठिकाणी बोलून दाखवला की जे का रंजले गांजले तोची म्हणे आपुले, आणि त्यातच खरं तर साधू ओळखावा आणि त्यातच देव जाणावा असं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी तुम्हाला यातनं कॉम्प्लिमेंट दिलेलं आहे, शुभेच्छा कळवलेल्या आहेत त्यांनी. अरे वा रे वा, इतका मस्त पोएट्री. तुमच्या आतापर्यंतच्या कामातनं किंवा तुमच्या अभिनयातनं त्यांना ते जाणवतं, असं त्यांना अशा त्यांच्या भावना होत्या. खरं आपण पुढला फोन घेऊयात. मुंबईवरनं अनुष्का. बाबासाहेब नमस्कार, थँक्यू. अगदी मुंबईवरनं अनुष्का मांजरेकर आपल्या बरोबर आहेत. अनुष्का, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा अनुष्का. जॅकी रॉफ सर, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आपके घर वाले को भी बहुत बहुत शुभेच्छा, बहुत बहुत प्यार. बोला. जॅकी सर, मी अनुष्का मांजरेकर ठाण्यावरून बोलते. बोल ना, बोल. सर, तुमचा तेरी मेहरबानी हा चित्रपट खूप सुंदर होता. होय ना. तर मला पण खूपच असा प्रश्न विचारायचा होता. हा विचार ना. तुम्ही त्या चित्रपटात काम केलेल्या डॉग बरोबर काम करतानाचा तुमचा अनुभव काय होता? माझा अनुभव मस्त होता. असं वाटलं की मेरे से ज्यादा शाना मेरा वो कुत्ता था. मला असं वाटलं की मी माझा जे बुद्धी आहे उससे ज्यादा बुद्धी मेरा मोती का था. काही बोला ते बरोबर करणार, डिसिप्लिन होतं, जेवायचा टाइम, झोपायचा टाइम, काम करायचा टाइम, आणि कसं त्याचा व्यवहार, मतलब सबके साथ में उसको किया वो चुप ही रहता था, कोई भोगने का नहीं, शांत होतं. वैसा उससे सीखा कि दिमाग को शांत रखो. वो मेरा मोती इतना अच्छा था. माझा मोती मस्त होतं आणि मला खूपच ज्ञान दिलं त्यांनी. पण खऱ्या आयुष्यात आहे, म्हणजे घरातही तुम्ही तुमच्या घरात कुत्रा पाळलेला? कुत्रा घरी नाही ठेवू शकतं, तसं पाय असं होतात ते माझ्याकडे येत आहे ते मी कुठे फार्मवर ठेवतो ना. आता मित्र आहेत माझा डॅनी साहेब, त्यांच्या घरी ठेवतो, ते बरोबर देखतात. उनका घर थोड़ा बड़ा है, उनको खेलने को जगह है. अच्छा. पण दादा, जाकी दादा आमच्या बरोबर आहे, हेच आमच्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. आमच्याशी बोलतायत, आमच्या मराठी प्रेक्षकांशी तुम्ही बोलताय. दादा, ह्या वर्षात आम्हाला कोणत्या नवीन चित्रपटांची भेट तुमच्याकडनं मिळणार आहे? हाउसफुल 3 करून आहे, जो शूटिंग चल रहा है अभी, ते फिल्म ये वो आएगा. पण इमोशनल ब्रदर सारखा नाही. ब्रदर्स मध्ये खूपच इमोशन होतं. इथे इमोशन आहे पण जास्त लाईट. हाऊसफुल 3 म्हणजे लाफ युअर वे होम, लाफ युअर वे टू हेल्थ. आम्ही असं ऐकलेलं आहे, मी फार सिनियर लोकांकडनं, आमच्या सिनियर फिल्म जर्नलिस्ट लोकांकडनं ऐकलं आहे की जेव्हा राम, लखन, कर्मा हे सगळे चित्रपट रिलीज झाले तेव्हा जॅकी दादा खऱ्या अर्थाने एक चॉकलेट हिरो म्हणून सगळ्यांच्या समोर आले, ॲक्शन हिरो म्हणून सगळ्यांच्या समोर आले. आणि जेव्हा दादा गाडीतनं बाहेर पडायचे तेव्हा पब्लिक अक्षरशः गर्दी करायची. आणि याच्यामध्ये खरं तर तुम्हाला तुमच्यावर जी प्रेम करणाऱ्या मुलींचं प्रमाण फार जास्ती प्रमाणात असायचं. पण हा झाला चाहत्यांचा विषय.
पण दादांची आवडती हिरोईन कोणती? आवडती हिरोईन आशा पारेख, वहिदा रहमान, नंदाबाई, ये सर्व माझा आवडते, आणि माधुरी, डिम्पलबाई, आणि सर्व मेरा तो हीरोइन सब मेरा बहुत नज़दीक, दिल को नज़दीक है। सबके साथ सबकी इज्जत उतनी की है मैंने जितना अपने मेरे माँ बाप ने मेरे को सिखाया, और सब लोग ने मुझे संभाला। डिम्पल जी माझा सीनियर आहे, बरोबर, मतलब कभी मेरे को ऐसा महसूस करने नहीं दिया की मी ज्युनियर आहे आणि मी कुठून आलाय, माझ्या इंडस्ट्रीत कोणी नाही असं काय, म्हणजे इट वॉज फॅन्टॅस्टिक. आणि डिप्लोमसी नाही, मला एव्हरी हिरोईन मला आवडतं, पण डिम्पलबाई आणि डिंगी, अमृता सिंग, माधुरी ह्या तुम्हाला नेहमीच होय, माझा होय, त्यांच्याशी बोलतो मी, काय तुमचा त्यांच्याशी संवाद असतो. हो बाबा. आपण आता राजकारणाबद्दल बोलत होतो, आणि मी जसं तुम्हाला विचारलं, पण हा सगळा संवाद होत असताना आपल्याला थेट एका आमदारांचा फोन आलेला, एक चाहता म्हणून आलेला. आमदार रवी राणा आपल्या बरोबर आहेत, त्यांना आपल्याला प्रश्न विचारायचा. रवी दादा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. सर्वप्रथम जाकीर साहेबजी आणि महाराष्ट्राचे दादा म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांना माझ्यासाठी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा रवी राणे, आणि फॅमिली को भी बहुत बहुत शुभेच्छा. आणि जाकीर साहेबजी एक माझे आवडते हिरो आहेत, आणि जाकीर साहेब म्हटल्यानंतर एक महाराष्ट्रामधली एक अदा आहे, एक त्यांची एक कलेमध्ये एक चांगली ओळख आहे. मी जाकीर साहेबांना इथे विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम केलं, हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार म्हणून काम करताय, तर मराठी पिक्चरमध्ये जर तुम्ही दिवाळीला महाराष्ट्राला जर गिफ्ट दिलं की यावेळेस मराठी चांगला पिक्चर काढणार आणि मराठी पिक्चरमध्ये काम करणार, नक्कीच हे महाराष्ट्रासाठी एक दिवाळीचं गिफ्ट राहील, आणि महाराष्ट्रामध्ये एक दिवाळी आणखी आनंदाची एक भर पडेल. म्हणून माझी विनंती आहे की जाकीर साहेब, आपण मराठी पिक्चरमध्ये काम कराल का, आमची आपल्याला विनंती आहे. मराठी चित्रपट काढून अगदी त्यांची विनंती ही दोन बाजूने, एकतर तुम्ही स्वतः मराठी चित्रपटाचे निर्माता म्हणून पुढे येणार का, म्हणजे ही सूचना एक विनंती आहे त्यांची. आणि तुम्ही शिवाय मराठी चित्रपटांमध्ये काम करताच आहात, पण येणाऱ्या काळामध्ये आणखीन एखादा चांगला चित्रपट ज्यामध्ये तुमची भूमिका मराठी चित्रपटात बघायला मिळेल का? होय ना, का नाही, मला घ्यावं तुम्ही फिल्ममध्ये, आणि रोल असा द्या की महाराष्ट्रात माझ्यासारखा ॲक्टर पण मराठी फिल्ममध्ये येणार. मला असं वाटतं की हिंदी चित्रपटचा जे सुपरस्टार्स आहे, जे आर्टिस्ट आहे, ते पण काम करावा. आणि ॲज अ निर्माताने वगैरे मला आता काय की ॲज अन ॲक्टर मी इतकं बिझी आहे, माझं फार्मिंग, माझं सोशल वर्क, माझं ॲक्टिंग, माझं मुलं, माझं फैमिली, फ्रेंड्स, यानी पूरा गैंग अपना, इतना टाइम ले लेता, मैं वो कैसे संभालूंगा. मगर रोल अगर सॉलिड मिलेगा तो ज़रूर करूँगा, और सॉलिड रोल होना चाहिए दोस्त. और मराठी पिक्चर को और ऑप्शंस देना चाहिए. मराठी जितना हिंदी पिक्चर को प्यार देते हैं, थिएटर्स मिलता है, यहाँ पे मराठी फिल्म को टैक्स फ्री होना चाहिए, महाराष्ट्र होना चाहिए, एटलीस्ट महाराष्ट्र में होना चाहिए, ताकि जो आए. और पिक्चर से क्या, इन लोग सब लोग जो भी उठ के आता है, लैंड बेच दिया पिक्चर बनाओ, एक फ्लॅट बेच दिया पिक्चर बनाओ, अरे ते जरा ते विकणार, ते लँड आहे ते 2-3 एकर पिक्चर जरा ग्लॅमरमध्ये जाऊया. अरे असं नाही होतं रे. प्रॉपर हाउस होना चाहिए, अच्छा घर होना चाहिए जो रिलीज कर सके. जो ये 100 से 200 थिएटर तो दे, 200-300 थिएटर जिसके हाथ में है वो ही करे. नहीं तो इतना भीड़ हो जाता है कि वो खिचड़ा हो जाता है. 2-2 दिन पिक्चर चलता है, निकल जाता है, 2-2 दिन चलता है, निकल जाता है. आणि मला असं वाटतं, आणि तुम्ही बऱ्याचशा जेव्हा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये जाता, अगदी चित्रपट महामंडळाचे, तिथेही देखील तुमच्या भाषणात तुम्ही ही मागणी करत असता. निश्चितपणे या सगळ्या सूचनांचा विचार व्हायला हवा. दादा, आपल्याकडे एका खास हिरो करता, म्हणजे तुम्ही आम्हा सगळ्यांचे हिरो आहात. आमच्याच मराठी चित्रपटातला एक अभिनेता, हिरो सिद्धार्थ जाधवने फोन केलेला आहे आपल्याला प्रश्न विचारण्याकरता. सिद्धार्थचा फोन आलेला आहे. सिद्धार्थ, आपला प्रश्न विचार दादांना. नाही, प्रश्नापेक्षा पहिली गोष्ट म्हणजे विशाल, जाकीर सर, तुम्हाला दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपको भी, आपके परिवार को भी शुभेच्छा. थँक्यू सर. आणि मुळात खूप आठवणी आहेत जाकीर दादांच्या, कारण चिवडीला राहत असताना आम्ही पडद्यावर रामलखन पिक्चर पाहिलाय आणि हिरो पिक्चर पाहिलाय, गणपती, दिवाळी. रामलखनची तर तेव्हा आमच्या एरियात 1 रुपयामध्ये तिकीट पिक्चर दाखवायचे ना व्हिडिओवर,
त्या माझ्या भावाने आणि मी अर्धा पिक्चर पाहिलाय. त्यामुळे खूप आठवणी आहेत जॅकी दादांच्या. आता नुकतीच एक म्हणजे मी महाराष्ट्रशीला याची हुप्पावेची प्रमोशनला गेलेलो आणि तिथे जॅकीदा आलेले, जॉन एब्राहिम आलेला आणि मी स्टेजवर गेल्यानंतर आपल्या शिवाजी पार्कमध्ये होता तो कार्यक्रम. त्यामुळे लोक सगळे आरडाओरडा करत होती. तर जॅकीदांना आठवत नसेल पण जॅकीदांनी मला बाजूला घेतलं आणि मला भिडू तू कोण है, ये लोग तेरे बारे में इतना क्यों चिल्ला रहे, असं मला बोलले होते. मैं त्यांना बोला सर मैं एक एक्टर है और मेरा पिक्चर आ रहा है. अच्छा भिडू अच्छा है, तेरा बहुत अच्छा होगा. तर आज ते आपल्या चॅनलवर मराठी विषयी आणि मराठी सिनेमाविषयी एकंदर रंगाविषयी बोलतात तर खूप बरं वाटतंय. तर जॅकी दादा मनापासून तुम्हाला शुभेच्छा आहेत. मुळात एक वेगळं स्वप्न आहे की तुम्हाला आम्ही पडद्यावर पाहतोच लहानपणापासून आणि आज तुम्ही मराठीत काम करताय, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये येत आहे, आम्हाला सगळ्या कलाकारांबरोबर मिसळत आहे, हे बघून खूप बरं वाटतं. त्यामुळे तुमचे आशीर्वाद आम्हाला सगळ्या कलाकारांवर असेच राहू दे आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा तुमच्या सगळ्या गोष्टींसाठी. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. माझ्या आईचा आवडता सिनेमा रामलखन. ती माझ्या भावाला आणि मला नेहमी म्हणायची बरं रामलखन आहे. तर त्या काळात अनिल कपूर बरोबर तुमची खूप छान गट्टी होती. खूप चांगले सिनेमे तुम्ही दोघांनी केले. तर त्याच्याविषयी जरा त्या केमिस्ट्री विषयी, ऍक्टर ऍक्टरची केमिस्ट्री खूप मस्त असते आणि ती केमिस्ट्री म्हणजे कशी तुम्ही दोघं ऍक्टर कशी मजा करायच्यात. बडे मिया छोटे मिया होता तुम्ही दोघे. आम्हाला बघताना खूप बरं वाटायचं. त्याविषयी जरा सांगितलं तर मला खूप आनंद होईल. अनिल कपूर जे आहे खूपच सिरियस ॲक्टर आहेत आणि मी जास्त सिरियस नाही. मला परिंदा फिल्म अनिलने ऑफर केला, अवॉर्ड मला भेटलं आणि माझाभर करपला की त्याला काम मी करतो आणि अवॉर्ड तू घेऊन जातो. नंतर 1942 लव्ह स्टोरी केलं, तसं झालं. तुम्ही त्यांना बोललो मी की मरायचं सिक्वेन्स मध्ये मरतं नाही ना, मी इतका का सिरियस होत आहे लाईफ मध्ये. अच्छा, मरने के सीन में मरने का नहीं, मरता है तो फिर क्या एक्टिंग. तो वही है. तो मेरा छोटा भाई बनता है हर पिक्चर में, मेरे को बहुत एडवाइस देता है बाहर. मगर जब उसका एक ही है, त्यांना स्वयं दिसतंय. गुड, स्वयं बघा, स्वयं को देखेगा तो सब लोग देखेगा. मगर मेरा नजर बाहर रहता है, उसका अंदर रहता है. मगर हम लोग का ट्यूनिंग इसीलिए है क्योंकि वो अलग, हम लोग दोनों अलग अलग बना हुआ है. अनिल म्हणजे सिरियस, मी म्हणजे बिंदास. तो कॉम्बिनेशन त्यासाठी आमचं बरोबर आहे. पण फिल्म राम म्हणजे सिरियस आणि लखन म्हणजे बिंदास. तो बाहेर डिफरंट आणि आत डिफरंट. इथे अगदी विरुद्ध रील आणि रिअलचं डिफरंट वेगळं सिच्युएशन आहे. पण तेव्हा सेटवरती काय गमती काय बोलायचं काय नाही. ते बसलाय कोपरा पकडून आणि मी बोलणं चाललं काय रे क्या रे चल ये वो. तो वो चलता है रे स्टेज हम लोग का. वो अपने में रहता अपने जोन में, मैं रहता हूँ अपने जोन में. मगर कैमरा ऑन होता है तो फिर अपना एक ही जोन रहता है. अगदी होय, अगदी तेव्हा सीन ओके करायचा असतो. होय ना बाबा. सो दॅट इज द डिफरन्स रे. दॅट्स वाय वी ब्लेंड टुगेदर. समजलंस का. अगदी सिद्धार्थ, मला सिद्धार्थ आहे ना तू. नाही, सिद्धार्थने फोन ठेवलाय पण बरोबर. पण ऐकतायत ना सिद्धार्थ. आणि तुला रवी बाबा तुला बाय नाही बोलला. रवी, सिद्धार्थ, पठाण किती माणसांना बाय नाही बोललं. अगदी सगळ्यांना काय धबाधब चाललंय तिकडे. खूप जादा भेटूया सिद्धार्थ, आरामात बसू आणि बोलू. बिलकुल. दादा इथं वेळ झाली का ब्रेकची एक ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण ह्या गप्पा अशाच पद्धतीने जॅकी दादांबरोबर सुरू ठेवणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत. आज दिवाळीच्या निमित्ताने आपण जॅकी दादांबरोबर गप्पा मारतोय, गप्पा रंगत चालल्यात. दादा, आजची ही दिवाळी साजरी करत असताना आमच्याही मनात एक प्रश्न येतो की दादांच्या आठवणीतली एखादी दिवाळी असेल ती कोणती. लहान होतं, 9-10 वर्ष ऐसा था. चाली में था और वहाँ पे दिवाली जो हम लोगों का होता था घर से, तो फटाके पैसे नहोता. तो टेरेस पे बैठने का, टाकी के ऊपर, जो बिल्डिंग का टाकी होता है ना चाली में, टाकी के ऊपर सोने का और फटाका फूटता था. म्हणजे पूरा मुंबई का स्काईलाइन ऐसा लगता था मेरे लिए. मैं एक फटाका नहीं फोड़ता था क्योंकि हम लोग 2 जन थे ऐसे पुक्कड़ लुक्कड़. तो हम लोग पड़े रहता था और पूरा मुंबई सेलिब्रेट करता. तो ऐसा लगता था कि हम लोगों के लिए कर रहा है. और उसके बाद में फिर वो रात हो जाती थी तो हम लोग जाके ढूंढते थे, फटाके ढूंढते थे. जो नहीं फूटेला है वो जमा करते थे
छोटे 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 लवंगी आते थे, फटाके। हाँ, वो जमा करने का और दूसरा दिन हम लोग फोड़ने का। पहला दिन खाली देखने का क्या हो रहा है, और दूसरा दिन उस रात को जाके झाड़ू मारने में हम लोगों को जो फटाके अच्छा मिला वो जमा करके रखने का, फिर दूसरा दिन धमाल हम लोग का। मला असं वाटतं दादा की त्याच क्षणाची जी उमेद होती आणि ज्या विश्वासाने तुम्ही आतापर्यंत पुढे आलात, तर आज तुम्ही हवी तशी दिवाळी साजरी करू शकतात. हेच तुमचं जगणं, हेच तुमचं हिरो असणं आम्हाला खूप एनर्जी देऊन जातं. मला असं वाटतं दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या, आणि अशाच पद्धतीने तुमच्या वेगवेगळ्या रोलमधनं आम्हाला तुम्ही नेहमी भेटत राहा आणि आनंद देत राहा. जाता जाता थोडंसं तुमच्या स्टाईलमध्ये आमच्या सगळ्या दर्शकांना तुम्हाला काय सांगायचं आहे? काय नाही, एन्जॉय करा लाईफ. जसं बोललं, आई वडील त्यांचं फुल सेवा बिंदास करने का, बच्चे लोग को प्यार करने का, जितना ज्ञान दे सकता बच्चे लोग को देने का. बाकी शेजारी नाही बघायचं, तिकडे काय चाललंय, ते कसं आहे आणि मी असं आहे, तसं नाही करायचं. एन्जॉय कर लाईफ, लिव्ह द मोमेंट. बिलकुल. येस दादा, धन्यवाद आमच्या. जय जय महाराष्ट्र, जय जय महाराष्ट्र. भेटू. खूप छान वाटलं आणि मजा आली. दादांबरोबरच्या आजच्या सेलिब्रिटी गप्पांमधल्या गप्पा ज्या आहेत त्या खूप छान रंगत गेल्या आणि आपल्याला बरंच काही त्यांच्याकडनं त्यांचे अनुभव आणि किस्से ऐकायला मिळाले. आज इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.